अभिवादन करून आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाचे सर्व उपस्थित मान्यवर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या भगिनी चित्तेताई आणि सातत्याने लातूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा टिकली पाहिजे याच्यासाठी अविरत प्रयत्न करत असलेले आमचे राजाराम साबळे साहेब आरटे साहेब, आमचे पूजनीय सगळे छोटे भरते आणि त्यांना मार्गदर्शन करणारे पूजनीय भरते धर्मभोवती, आणि विशेष करून आजच्या या दिवसाच्या निमित्ताने मी कौतुक करेन आमोदचं, बनसोडे साहेबांचं, त्यानंतर साबळे साहेबांचं कौतुक करेन इथल्या रहिवाशांचं आणि या ठिकाणचे सरपंच, उपसरपंच, माजी उपसरपंच, माजी सरपंच जे कोणी असतील राज्यामध्ये या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करेन, अभिनंदन करेन की आज या ठिकाणी बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात आलेली आहे. आपण जर विचार केला इतिहासामध्ये तर या देशातला ओबीसी असेल किंवा कोणी असेल, अगदी ब्राह्मणापासून मराठ्यापासून तो 1200 वर्षापर्यंत इथं बुद्धाच्या विचाराची राजवट चाललेली आहे. हा देश संपूर्ण बौद्धमय होता. इथला प्रत्येक माणूस हा बौद्धमय होता, बौद्ध होता. परंतु त्याचा मध्यंतरी आपल्याला विसर पडला. आपण मूळचे सगळेच भूमिपुत्र आहोत. फक्त 56 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धर्म स्वीकारला आणि आमचे बौद्ध बांधव जे आजचे आहेत ते मोठ्या संख्येने बुद्धाच्या धर्माकडे गेले. परंतु त्या अगोदर इथले अनार्य द्रविड नागवंशी आपण सगळेच या देशातले भूमिपुत्र हे बौद्ध होतो. आणि आज बुद्धाच्या या महामानवाच्या जन्मदिनाच्या निमित्ताने, जयंतीच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी विहाराची निर्मिती केलेली आहे. ही एक ऐतिहासिक घटना या ठिकाणची आहे आणि याचं सगळं श्रेय जर कोणाला असेल तर इथल्या गावकऱ्यांना, इथल्या सरपंच, उपसरपंचाने, ज्यांचं आता आपण साबळे साहेब असतील, आमचे दुसरे बाबासाहेब किंवा आपला अमोल असेल किंवा बनसोडे जे असेल, इथले जे काही भूमिपुत्र आहेत त्यांनी हे काम हाती घेतलं, मेहनत घेतली आणि एक ऐतिहासिक या ठिकाणी हा क्षण आपण बघतोय. मी मान्य साहेबांना सांगेन की या ठिकाणी आपण जे बघतोय आज बुद्ध जयंतीच्या निमित्ताने एक आगळावेगळा कार्यक्रम, कारण या देशामध्ये जर पुन्हा जर समाजाचं शोषण व्हायचं नसेल आणि बाबापासून या देशाला जर आपल्याला समाजाला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर आता जे काही आपण छोटे भरती ज्या ठिकाणी बघत आहोत यांची वाढ, यामध्ये वाढ, या कामामध्ये वाढ झाली पाहिजे आणि एक चांगला समाज भविष्यामध्ये निर्माण फक्त बुद्ध विहाराच्या आणि बुद्धाच्या संस्कारातूनच होऊ शकतो. आपल्याकडून जी अपेक्षा व्यक्त केलेली की या बाबतीमध्ये आपल्याला जे काही करता येईल समाज कल्याण विभागाच, पण तसं संयोजकांना मी सांगेन की आमचे नवीन जे असलेले सभापती आहेत समाज कल्याणचे उत्तमराव माने साहेब, समाज कल्याणचं कुठलंही काम जर ते नियमात बसणार असेल आणि ते देता येत असेल तर माने साहेबाकडे तुम्ही नंतर आपण माझ्याकडे या, कारण माने साहेबाकडून ते काम करून घेण्याची सगळी जबाबदारी माझी आहे. कारण माने साहेबांच्या घरातला मी कौटुंबिक मेंबर आहे आणि आमचा जो ऋणानुबंध आहे तो गेल्या 25-30 वर्षापासून ती आमची मैत्री आहे. त्यामुळं आपलं काळजी करण्याची गरज नाही आणि मागण्याची तर गरज नाही. हक्काचा माणूस आहे आपला. फक्त काय आपल्याला ते कुठं कधी फाईल किंवा त्याची जी काही डॉक्युमेंटरी आहे, जे काही शक्य आहे समाज कल्याण विभागातून ते सगळं आपल्याला मिळू शकतं अशा पद्धतीचे. कारण माने साहेबांचा आता त्यांना वेळ नाही, परंतु नामांतराच्या लढ्यामध्ये दुसरा हल्ला पोचीराम कांबळेवर जो 4 ऑगस्टला हल्ला झाला त्याच्यामध्ये पोचीराम कांबळे त्यांचा खात्मा झाला, पण 5 ऑगस्टला जो टार्गेट होतं ते उत्तमराव माने हे टार्गेट होते. 5 ऑगस्ट 1978ला ते मुळातले आंबेडकरी चळवळीचे कट्टर कार्यकर्ते आणि त्या हल्ल्यामध्ये त्यांनी जीव वाचून ते थोडंसं लांब झाले आणि त्या दिवशी ते बचावले. त्यांना तो इतिहास आता सांगायला वेळ नाही, परंतु ते माझ्यासोबत नेहमी त्या अनुभव शेअर करतात. आणि पोचीराम कांबळे यांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये बी त्यांनी खूप चांगली भूमिका घेतलेली आहे. बाबासाहेब पाटलांच्या ते चांगले जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे समाज कल्याण विभागाशी निगडीत ज्या ज्या काही योजना आहेत, मग कंपाऊंड असेल एवढंच नाही तर कुठं साहेब बांधकामाचा विषय जरी आला
तर तुम्हाला घेऊन आम्ही बाबासाहेब पाटलापर्यंत जाणार. कारण हा निधी जो आहे तो काही कोणाचा वैयक्तिक निधी नाही, हा शासनाचा आहे. हा विधायक आम्हाला लागला पाहिजे ती तुमच्याकडून आमची अपेक्षा आहे. तेव्हा या प्रसंगाच्या निमित्ताने माने साहेबांना पुढे भीमगीतांचा कार्यक्रम आपला कोणेगावला आहे तिथं ओळसंगीला लोक वेटिंग करत आहेत आणि म्हणून ते म्हणत होते की मला जरा पुढे जायचं आहे. मी त्यांना बसून घेतलं. तेव्हा या प्रसंगाच्या निमित्ताने आधीच न बोलता या ऐतिहासिक खरं तर माने साहेब तुम्ही सभापती झाला आणि हा पहिला योग एक ऐतिहासिक तुमच्या उपस्थितीमध्ये इथं बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना झालेली आहे. ही खरं तर आपल्यासाठी खूप मोठी जमेची आपल्या आयुष्यातली बाजू आहे असं मला वाटते की संधी आपल्याला या निमित्ताने मिळालेली आहे. तेव्हा या संधीचं सोलापूर करण्याचा प्रयत्न करूया. या निमित्ताने आधीच न बोलता पुनश्च आपल्या सर्वांचं मनापासून गावकऱ्यांचं मी अभिनंदन करेन की इथं गरज होती, ह्या स्लम एरियामध्ये मोलमजूर करणाऱ्या वर्गामध्ये गरज होती आणि या ठिकाणी चांगल्या प्रशस्त बुद्धविहाराची निर्मिती होईल आणि तिथं बुद्धिस्ट कल्चरचे सगळे ऍक्टिव्हिटी सगळे कार्यक्रम राबवले जातील, मुलांवर संस्कार दिले जातील अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने आपण व्यक्त करूया. थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय.